एका बाजूला संघ ऋषिकेश वॉरियर्स निपाणी आणि दुसऱ्या बाजूला आराध्या प्लास्टर स्पोर्ट कागल. कागल संघाचे संघनायक नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, तर ऋषिकेश वॉरियर्स निपाणी संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. सामन्यामध्ये मात्र आणखी एक नियम असेल, बोथ एंड आपल्याला गोलंदाजी करायची. सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय थोडासा योगायोगा नावाचा. सध्या IPL मध्ये ज्या फलंदाजांच्या नावाचा बोलबाला आहे तोच फलंदाज परत इथं नाव आपण त्याचं पाहतो. योगायोगा स्ट्रायकर बॅटर वैभव सूर्यवंशी आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो फलंदाज आकाश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 7 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. अगदी जर पाहिलं तर 20-25 पावलांचा रनअप. सामन्याला मात्र होते सुरुवात. नामदार चषक 2026 चा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज आशुतोष. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. सामन्यातला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बॅक टू बॉलर खेळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने अगदी एसटीवरती असणारा चेंडू. चेंडूला मात्र सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. अशा प्रकारचे क्रिकेट मात्र इथून पुढे 5 दिवस आपण या मैदानावरती पाहणार आहोत. नामदार चषक 2026 च्या निमित्तानं जे क्रीडा रसिक मैदानाच्या बाहेर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. पंच आपल्याला देखील सूचना आहे. दोन्ही पंच गार्ड आतमध्ये खेळाडूने आता बदलले. 2 धावांची पेनल्टी. मी सामन्यातलं अगोदर सांगितलं होतं, टॉस होतानाच सांगितलं होतं की आपण सेट होऊनच मैदानामध्ये जायचंय. पेनल्टी डायरेक्ट बाहेरून आहे थर्ड अंपायर. आणि अगोदर टॉसच्या वेळी आपण स्पष्ट सूचना दिली होती की आपण मैदानामध्ये खेळतो म्हणल्यावर तेवढी शिस्त आपल्याजवळ पाहिजे. सामन्यातलं षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती आपण पाहतोय. इथं फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे मिळण्याच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. इथं डायरेक्ट हिट जर झाला असतं तर नक्कीच फलंदाजाला परतावं लागलं असतं. सुरेख गोलंदाजी मात्र आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. एकूण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक मात्र बदलला जातो. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय आकाश. डावखुरा फलंदाज आहे. आखो टप्प्याचा अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल कॉल. दोन्ही पंचांचे हात आपण पाहतोय समांतर. धावा मिळतात धावांतर. 1 बाउंसचा इशारा देखील दिला गेलाय. 1 अतिरिक्त धाव. तसं पाहिलं तर 1 धाव बॅट मधून आहे. 1 अतिरिक्त धाव आहे आणि पेनल्टीच्या 2 धावा. तर धावफलकावरती आपल्याला 4 धावा या संघाच्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतो पहिलं. पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा जास्त उसळी. यावेळी मात्र चेंडू सरळ भिरकावला. आउट ऑफ द पार्क. येतोय खणखणीत षटकार.
अगदीच अपेक्षेपेक्षा जास्त उसळी आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. या चेंडूवरती मात्र षटकार भिरकावलाय, कारण याच्या अगोदरच्या चेंडूवरती देखील वन बाउंडचा इशारा दिला होता. इट्स अ नो बॉल कॉल. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर तब्बल 7 धावा वसूल केले गेलेत. आकाशच्या बॅट मधून मात्र षटकाराने खातं उघडलं. एक दणदणीत षटकार मात्र आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी मात्र सूचना असेल, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आकाश. आकाशच्या बॅट मधून फटका थोडासा फसलाय, जेल टिपलाय, परंतु चेंडू फ्री हिटचा आहे. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावीने जर धावफलकावरती जर नजर टाकली तर धावफलकावरती धावा होतात त्या 12 धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर आपण वैभव सूर्यवंशी आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आकाश, तर गोलंदाजी मार्कवरती आशुतोष. ओहो, इथं मात्र आपण पाहतो डायव्हर्सिटीवरती चेंडू होता. खूप चांगलं क्षेत्रक्षण मात्र पाहायला मिळतं. शॉर्ट फायनलच्या दिशेने चेंडू क्षेत्रक्षित केलाय. एक धाव मात्र नक्कीच घेतली जाईल. एका धावेने 13 धावा आपण धावफलकावरती पाहणार आहोत. आणि या 13 धावेनंतर जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला अजूनही मैदानावरती टाकला जातो. चेंडू झाले 5. या षटकातला अंतिम चेंडू आणि स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय आकाश, ज्याच्या बॅटमधून या सामन्यातला या स्पर्धेतला पहिला षटकार मात्र आपण पाहिला होता. 20-25 पावलाचा रनअप आकाशामध्ये थोडासा तळपणारा सूर्यनारायण आपण पाहतो, परंतु मैदानावरती बॅट देखील तळपते. यावेळी मात्र क्लास दाखवला. वर शॉट दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा आलाय षटकार. आकाशच्या बॅट मधून या सामन्यातला दुसरा षटकार. चला, वेळ देखील आपल्याला वाचवायचं, वेळेचं देखील आपल्याला बंधन असेल, कारण बोथ एंड गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती मला वाटतंय आकाश. आकाश चव्हाण, मूळचा सोलापूर जिल्ह्यातला असणारा खेळाडू, सध्या महाराष्ट्रातले अनेक मैदानं गाजवणारा एक आयकॉन खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दुसऱ्या बाजूला आज आपण संघामध्ये संदीप पवारला देखील पाहणार आहोत. पॉवर पवार. स्ट्रायकर बॅटर मात्र वैभव सूर्यवंशी. त्याला मात्र आपल्या नावाला साजेशी केळी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक क्रमांक असेल दुसरं. गोलंदाज आकाश, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं षटक क्रमांक दुसरं. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. स्वतः मात्र गोलंदाजीवरती जर प्रयत्न थोडेसे कमी पडलेत असं म्हणावं लागेल. अगदीच कालच्या सामन्यातलीच आठवण या गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं, आकाश चव्हाणनं मला वाटतं की काही काळ असं वाटलं की राजस्थान रॉयलच्या वैभव सूर्यवंशीला ज्या पद्धतीने काल पहिल्याच चेंडूवरती बाद केलं गेलं होतं तशा प्रकारचा चेंडू होता. त्याच पद्धतीने चेंडू हवेत उडाला होता, परंतु झेल मात्र टिपला गेला नाही. आणि मागच्या वर्षी म्हणजे या स्पर्धेचं पहिलं पर्व जे होतं डे नाईट स्पर्धेचं, त्या पर्वातील मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आकाश चव्हाण. त्याच्यासाठी हे मैदान नवीन नाहीये. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र आकाशच्या बॅट मधून फटका फसलाय. ओहो, क्लास
मला वाटतं आशुतोष त्या ठिकाणी झेल मात्र टिपलाय. मोठा धक्का, ह्यूज विकेट, बडी बचली जाल में. आकाशने मात्र आकाशची खेळी संपुष्टात आणली. बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतो. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आप्पा काशी देखील एक स्टार खेळाडू आहे. त्याच्याकडे सुद्धा ती ताकद, ती क्षमता आहे. तर मात्र आकाश सारखा एक दिग्गज फलंदाज आकाश चव्हाण मात्र परतवून लावलाय. मी आता सांगितलं की मागच्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही स्पर्धा ज्यांना आपल्या नावावरती आपल्या अष्टपैलू कामगिरीने केली होती तोच आकाश चव्हाण मात्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं वेळ वैभव चालू होती परंतु काळ आकाशला घेऊन गेलाय. अप्पा काशीद इथं मात्र आपण पाहतो पहिला चेंडू आला मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होतो. टेनिस क्रिकेट थोडंसं फास्ट होतं. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार मारावेसे वाटतायत परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाही. आत्ताच एक विकेट गेले आणि त्याच्यानंतर मात्र लगेचच पुढचा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार असं क्रिकेट खेळावं लागेल कारण हा 7 षटकांचा सामना आहे. आकाशचा चेंडू सरळ बॅट खेळला, क्लास दाखवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, वॉट शॉट दिस टाइम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, खणखणीत पॉवरफुल दामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक विकेट जरी प्राप्त केली असली तरी अप्पा काशी यांच्या बॅटमधून सरळ बॅटने एक चौकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती आपण संदीप पवारला पाहतोय. या षटकातला आकाशचा पुढचा चेंडू या मात्र क्लास वॉट बॅटिंग, मिस्टर परफेक्ट 360 ॲज लाईक सूर्यकुमार यादव. जे बसलेले प्रेक्षक होते त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे कारण प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी अपेक्षित असते. जो खेळ पाहण्यासाठी ते आलेले आहेत त्या खेळाला मात्र सुरुवात झालेली आहे. मैदानावरती मात्र रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, चेंडू फळीचे युद्ध. पुढे जाऊन पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झालाय आणि सरळ विकालाय. 1 बाय सीमारेषा पार, षटकार मात्र होतोय. जबरदस्त षटकार. छत्तीस धावा मात्र धावपलकावरती आपण पाहतोय. नक्कीच जर आपण पाहिलं तर गाववाई स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा बऱ्याच ठिकाणी तालुका वाईजच्या स्पर्धेमध्ये देखील आपण नारायणवाडीचा संघ पाहत असतो. त्या संघामध्ये आपण वैभव सूर्यवंशीला पाहिलंय, बरकत शेखला पाहिलंय. बरकत शेख आयकॉन खेळाडू, महाराष्ट्रातले अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संघाचा सहभाग असतो. अर्थात काही ठिकाणी नारायणवाडी या नावानं खेळणारा संघ. परंतु आज आपण पाहतो इथं जर पाहिलं तर अपेक्षा असेल वैभव सूर्यवंशीकडून देखील संघाला कारण दुसऱ्या बाजूने तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज जर आपण पाहिलं तर वादळी खेळी केले. 1 चौकार आणि 2 षटकार, गोलंदाजी थोडीशी फोडले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाले त्या 36. पुन्हा गोलंदाजी मार्कावरती मात्र आपण पाहणार आहोत गोलंदाज करण.
स्ट्रायकर बॅटर वैभव सूर्यवंशी. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतो 25-30 पावलांचा मोठा रनअप आहे. अगदी 30 यार्ड सर्कलच्या जवळून हा गोलंदाज मात्र आपण पाहतोय. करण सामना करण्यासाठी सज्ज. वैभवच्या बॅट मध्ये एक्सलंट जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी इथं मात्र क्लास दाखवलाय. कौतुक असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं पुन्हा एकदा आशुतोष एक झेल देखील टिपलाय आणि आता क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगितलं मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, आणि मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहतोय. फटका मोठा खेळायचा होता, चेंडू मात्र पायावरती आदळतोय. लेग बाईकचा इशारा होतोय आणि या एका धावेने जर आपण पाहिलं तर 39 धावा आपण धावफलकावरती पाहतो. दुसऱ्या बाजूने आप्पा कासिद एक जबरदस्त हा देखील खेळाडू आहे. मान मसवड दैवडी अशा अनेक ठिकाणच्या स्पर्धा गाजवणारा देखील हा खेळाडू आपण पाहतोय. आप्पा काशिद ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 वादळी षटकार 1 चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील केला जातो. कारण इथं धावा वाचवाव्या लागतील. ज्या पद्धतीने सांगितलं की प्रथम फलंदाजी आले 70-75 धावा आम्ही करू, अगदी त्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी. करणचा हा चेंडू आकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू बॉलर. इथं 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 हो 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 इथं संधी गमावली. मला वाटतं गोलंदाज करणकडे बराचसा गोळ होता, कारण वैभवचे बॅकअप साठी कोणतेही प्रयत्न दिसले नव्हते. त्याच्यामुळे करणकडे थोडासा गोळ होता. करण येऊन जरी चेंडू लावायचा प्रयत्न केला असता तरी नक्की इथं थोडस मैदानावरती कॉल मिस कॉल 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नशिबाची साथ मिळाली. डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज बराचसा बाहेर होता. धावबादच्या स्वरूपात परतावं लागलं असतं. पुन्हा पुढचा चेंडू गोलंदाज करण. लोअर फुल टॉस दिलाय, परंतु इथं क्षेत्ररक्षण ओ हो 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 पुन्हा एकदा. आज मात्र किस्मत के घोडे पे बिलकुल सवार आहे वैभव सूर्यवंशी. मोठी चूक झाली. मला वाटतं क्षेत्ररक्षक आकाश चव्हाण आपण पाहतोय चूक मोठी झाली आहे. छोटा कॅच लुटा मॅच. कॅचेस विन मॅचेस. बऱ्याच सामन्यामध्ये आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल IPL असेल, झेल सुटल्यानंतर 94% प्रेक्षकांनी सांगितलं की ऑस्ट्रेलिया सामना हरणार आहे. 6% प्रेक्षक म्हणत होते की, परंतु त्या सामन्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचं वादळ, ज्या ग्लेन मॅक्सवेलनं 3 झेल सुटल्यानंतर 200 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याच्यामुळे कॅचेस खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण म्हणतो हार्दिक पांड्याचं ते षटक, त्याच्यानंतर बुमराची ती गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवचा तो झेल, त्याच्यामुळे आपण एक वर्ल्ड कप देखील जिंकला भारतीय संघानं. ह्या काही क्रिकेटमधल्या ज्या घटना असतात त्या आपल्याला नेहमी प्रेरणा देतात की मैदानावरती आपलं प्रदर्शन कशा प्रकारचं पाहिजे. इथं पुन्हा एकदा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूवरती आलाय चेंडू क्षेत्ररक्षित करतोय, फेकी करतोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल आणि या एका धावेने जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा 42. अगदी बरोबर निर्धारित वेळेवरती साहेबांनी येऊन या स्पर्धेचं उद्घाटन केले. परंतु थोडंसं संघ यायला उशीर झाल्यामुळे सामन्यात आज थोडासा उशीर होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज आपण पाहतोय आशुतोष. वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक 2 असेल आणि सामन्यातलं षटक क्रमांक 4. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आशुतोषला
त्यानंतर चौथ्या षटकासाठी पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकर बॅटर अप्पा काशीद. आकाशामध्ये थोडंसं ऊन असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी वाटेल, परंतु दर्दी प्रेक्षक आहेत. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र मैदानाच्या चौफेर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. कारण जगामध्ये भारताची ओळख जर पाहिलं तर भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि भारताची तिसरी ओळख जर आपण पाहिलं तर भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे. भारता इतके क्रिकेट वेडे आपल्याला जगामध्ये कोणत्याही देशामध्ये पाहायला मिळणार नाहीत. वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक दुसरं, या षटकातला पहिला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गोल केली. एक जबरदस्त यॉर्कर लेनचा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र आपण पाहतोय. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. गोलंदाज स्टेप आउट ओव्हर स्टेप आहे का पाहावं लागेल. पण वाटते काही क्षण वैभव ची नजर मात्र नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण. त्रिफळा तर उद्ध्वस्त झालाय, परंतु काय घडलंय, काय बिघडलंय मैदानावरती, दूध का दूध पाणी का पाणी. tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. तिसरे पंच गणेश गायकवाड सर आमच्या सोबत जोडले गेलेत. अगदी जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमधून पैकी हद्दपार करणारे गोलंदाज म्हणून ज्या ज्या गोलंदाजीने आक्षेपार्ह गोलंदाजी केली त्या गोलंदाजांनी स्पर्धेतून इट्स नो बॉल कॉल. ओके, थँक्यू डीजे. एक जबरदस्त धक्का मात्र बसला होता. अप्पा काशीदला मात्र बॅक टू पॅव्हलियन परतावं लागलं होतं, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. जागतिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फ्रीडच्या चेंडूचा सर्वात जास्त फायदा घेणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये फ्रीडच्या चेंडूवरती विराट कोहलीची दांडी गोल झाली, त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि त्या चेंडूवरती मात्र विराट कोहलीने 3 धावा घेतल्या. पाकिस्तानचे सर्व खेळाडू मैदानावरती पाहत होते मैदानावरती काय झालंय. त्यांनी पंचाला विचारलं मैदानावरती काय होते. त्रिफळा उद्ध्वस्त झाला, 3 धावा घेतल्यात, परंतु पंच इंग्लिश मधून बोलत होते आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना इंग्लिश काय कळत नाही. पुन्हा एक फटका मात्र आपण पाहतोय. चेंडू मात्र सरळ जातोय का पाहूया. क्षेत्ररक्षित केलाय. थर्ड अंपायर सर. ओहो, पुन्हा एकदा क्लास. इथं मात्र 1-13 तो 1 मेरा कहाणी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फ्रीडच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय म्हणावं लागेल. डॉट चेंडू टाकलाय. ज्या चेंडूची गरज होती तो चेंडू मात्र मैदानावरती टाकला गेलाय. षटक क्रमांक 4 मात्र मैदानावरती टाकलं जातंय. सध्या संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा फिवर आहे, तितकाच फिवर टेनिस क्रिकेटचा देखील आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झालेत त्या 45 धावा धावफलकावरती. सर्वांच्या नजरा असतात. IPLच्या अगोदर आपण सर्वजण भारतीय असतो आणि IPL सुरू झाल्यानंतर मग मात्र आपण रोहित शर्मा असतो, विराट कोहली असतो, थला फॉर रिझन असतो. 2 महिने आपला भांडणाचा वेळ असतो. सामन्याला मात्र होते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशुतोष सज्जय, समोर मात्र अप्पा काशीद. या षटकामध्ये मात्र मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे. ओहो, पुन्हा एकदा फटका 1 हँडेड जरूर खेळाय. डीप लॉंग सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूवरती येतोय पुन्हा एकेरी धाव मात्र घेतली जाईल आणि या एका धावेने धावफलकावरती धावा होतात त्या 46 धावा. 46.
पुन्हा एकदा चांगला चेंडू हलकसं अपील होतोय. पंचांवर मात्र त्याचा कोणताही परिणाम नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 4थ्या क्रमांकाचं षटक. सर एक बॉल आहे अजून. एक बॉल आहे अजून. पहिला चेंडू नो बॉल आहे. नो बॉलच्या चेंडू नंतर 2 धावा आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट डॉट 1 आणि डॉट. या चेंडू नंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक असेल. 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. टाइम करायचा भाई. लास्ट बॉल टू गो. षटक क्रमांक 4 आणि या चेंडू नंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक असेल. 46 धावा आपण धावबलकावरती पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा खूप आल्या होत्या. त्याच्यानंतरच्या षटकामध्ये मात्र धावा रोखल्या गेल्या. करणने देखील चांगली गोलंदाजी केली. ज्या गोलंदाजीची गरज होती, धावा रोखायची गरज होती, ती गोलंदाजी आपल्याला करणची पाहायला मिळाली. आकाश थोडासा महागडा ठरला, परंतु एक महत्वपूर्ण विकेट त्यानं देखील आपल्या संघासाठी प्राप्त करून दिले. इथं फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न करण आलाय चेंडूवरती. 2 धावा मात्र या चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावबलकावरती धावा होतात त्या 48. चला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतो. नक्कीच जर झालं तर साहेबांबद्दल सांगायला आनंद वाटेल. मी अगोदर सांगितलं की साहेबांनी घड्याळाची वेळ पाळली आणि अगदी वेळेवरती येऊन या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य असा उद्घाटन सोहळा आपण जर पाहिलं तर गेल्या 35 ते 40 वर्षापासून समाजकारण असेल, राजकारण असेल, निरंतरपणे या विभागासाठी कार्यरत असणारे महाराष्ट्रातले एक धुरंधर नेते, कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान, कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता, कागलभूषण सन्माननीय नामदार, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार हसन साहेब मुश्रीफजी यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा देखील संपन्न झालेला पाहिला. अनेकांना सहकार्य करणारं व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व म्हणून ज्या नेतृत्वाकडे आज महाराष्ट्राची नजर असते. विधिमंडळामध्ये सातत्यानं आपल्या भागाचा विकास कसा झाला पाहिजे, आपल्या मतदारसंघातील लोकांचा विकास कसा झाला पाहिजे याच्यासाठी वेळोवेळी आवाज उठवणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय नामदार साहेब. कागलमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून 3000हून अधिक एकरावर पंचतारांकित वसाहत आणून जवळपास 70,000 पेक्षा अधिक बेरोजगारांच्या हाताला काम देणारं नेतृत्व म्हणून देखील आदरणीय साहेबांची ओळख. गेल्या 35-40 वर्षाच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर नामोल्लेख करताना सुद्धा थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला, कारण 28 जानेवारी रोजी ज्या लोकनायकाचं निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. असं महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व निघून गेलं की ज्या व्यक्तिमत्वाच्या निघून जाण्यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाहीये. स्वर्गीय अजितदादांची अनेक भाषणं आपण ऐकली. स्वर्गीय अजितदादा जाण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर 15 दिवसापूर्वी अजितदादांचं भाषण होतं की युवकांना सल्ला दिला, राजकारण खूप वंगाळ आहे, कामधंदा करा, मुलांना चांगले शिक्षण द्या, आपल्या घरामध्ये आनंदित राहा. दादांची अनेक भाषणं आपण ऐकली. आता आठवणीतले दादा आपल्याला नेहमी आठवत असतात, परंतु दादांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं, क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर स्वर्गीय अजितदादा म्हणजे डबल हॅट्रिक उपमुख्यमंत्री आहेत. सरकार कोणाचाही सुया, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून दादांची शीट फिक्स असायची. दादांच्या अशा अनेक आठवणी आहेत. दादांबद्दल जर बोलायला गेलं तर खूप शब्द सुद्धा कमी पडतील. पहाटे 5 वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करणारे अजितदादा आणि त्याच धर्तीवर, त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपला नेता ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीचं काम या भागामध्ये सन्माननीय नामदार हसनजी मुश्रीफ साहेबांचं आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण नामदार साहेबांकडे पाहत असतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक आवाज आपल्याला ऐकायचा होता, परंतु तो आवाज आपल्याला आता कधीच ऐकायला मिळणार नाही. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये मी अजित आशाताई अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की हे शब्द आता आपल्याला कधीच ऐकायला मिळणार नाहीत. जाऊया पुन्हा मैदानावरती. करणचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय. चेंडू खेळला डीप लॉंग सीमारेषेवरती. पुन्हा एकदा थोडासा चेंडू हातातून निसटला. इथं मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता.
इथं प्रयत्न नडला असता. कदाचित मला वाटतं आकाशची थोडीशी रणनीती होती, हातातून चेंडू सोडलाय. कारण आपण पाहतो युद्ध जर जिंकता आलं नाही तर गनिमी काव्याचा वापर करावा लागतो. आकाशकडून एक झेल सुटला होता, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची भरपाई करायची. हातातून चेंडू थोडासा सोडला. दुसरी धाव घेण्याचा जर प्रयत्न झाला तर धावबाद करायची संधी, कारण या मैदानावरती दुसरी धाव घेणं तितकंसं सोपं नाहीये. धावबलकारती जर आपण पाहिलं तर धावबलकारती धावा होतात त्या 49 धावा, 49, लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. इथं फटका तर खेळायचा प्रयत्न, पुन्हा बॅक टू बॉलर आहे. करणनं मात्र चांगली गोलंदाजी केली. कौतुक करावं तितकं कमी आहे. करणचं युवा गोलंदाज आणि अगदीच चांगली गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावणारी, धावसंख्येला लगाम लावणारी गोलंदाजी मात्र आपण करणची पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक नंतर गोलंदाजी जर आपण पाहिली तर पहिल्या 2 चेंडूमध्ये कोणतेही मोठे फटके आलेले नाहीयेत, ज्याची आता गरज असेल. पुढच्या काही चेंडूवरती फटकेबाजी करावी लागेल, कारण हा पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केला, यश मात्र येत नाही. सातत्यानं प्रयत्न पाहतोय आपण. लेगबाईचा इशारा मात्र पंचांकडून दिला जाईल. आणि या लेगबाईच्या धावेबरोबर जर आपण पाहिलं तर एकूण धावफलकावरती धावत आहेत त्या 50 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहतो ऋषिकेश वॉरियर्स निपाणी, 50 धावा पूर्ण करतोय संघ. तर मात्र एका वेगळ्या ट्रॅकमध्ये फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर बॅटर जर आपण पाहिलं तर आप्पा काशीद, त्याच्याकडे ती क्षमता, ती ताकद आणि त्याच ताकदीचा वापर करून फटका खेळायचा प्रयत्न केला होता, पण तो फटका तितकासा बॅटवरती मिडल झालेला नाहीये. पुन्हा एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 7 षटकांचा सामना आहे. 2 षटकं, 2 गोलंदाज 2-2 षटकं गोलंदाजी करू शकतात. 3 गोलंदाज 1-1 षटक. मला वाटतं आकाश चव्हाणचं देखील एखादं षटक आणखी असावं, परंतु इथं जर आपण पाहिलं तर दुसरं षटक करून टाकतो आणि 2 षटकं आशुतोषने टाकलेत. इथं फटका खेळलाय, क्लास वर बॅटिंग, फ्लायटेड षटकार मात्र भिरकावलाय. एक जबरदस्त षटकार करतोय आप्पाच्या बॅट बरोबर. या सामन्यातला हा 3रा षटकार. गोलंदाजी मार्कवरती करण एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती अब तक 56, 15 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करतोय आप्पा काशीद. आणि 12 चेंडूचा सामना, 8 धावावरती वैभव सूर्यवंशी. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला, 1-13 तो 1 मेरा, एक षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवरती मात्र कमबॅक. काय कमालीचं षटक टाकले पहा. एकूण जर पाहिलं तर 5व्या षटकाची देखील समाप्ती होते. आणि चला थोडासा वेळ वाचवायचा आहे. आम्हालाही माहिती आहे की बोथ एंडवरून गोलंदाजी आहे, परंतु जी संघाची रणनीती आहे त्याच्यामध्ये आपण 4थं षटक टाकल्यानंतर पुढचा कोण गोलंदाज असेल, 5वं टाकल्यानंतर पुढचा कोण गोलंदाज असेल, काही निर्णय ॲज अ कॅप्टन आपल्याला थोडंसं डिसिजन देखील फास्ट घ्यावे लागतील. कारण एकूण जर पाहिलं तर 7 सामने आज आपल्याला संपन्न करायचे. आदरणीय नामदार साहेबांचं जर आपण कार्य पाहिलं तर छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना हमीदवाडा, तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना बेलेवाडी काळबमा या कारखान्याच्या उभारणीमध्ये देखील साहेबांचं मोलाचं योगदान. संबंध कोल्हापूर जिल्ह्याची लाईफलाईन असणारी शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि या बँकेच्या अध्यक्षपदावरती कार्यरत असताना ही बँक यशोशिखरावरती नेण्याचं काम मात्र आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जाऊया षटक क्रमांक 6 मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज होतो. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज शरीफ, मला वाटतं स्वतः कॅप्टन लीड रोल केलाय गोलंदाजीसाठी. टॉस जिंकल्यानंतर सांगितलं होतं की समोरच्या संघाला रोखायचंय. गोलंदाज शरीफ मोलानी. लोअर फुल टॉस दिलाय आणि वैभव सूर्यवंशीच्या बॅट मधून आलाय. गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वर देऊन जाणारा षटकार. एक जबरदस्त मात्र षटकार खेचला गेलाय.
धावा मात्र या चेंडूवरती असतील. या चेंडूवरती मात्र एकूण 4 धावा असतील. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय राजू. तर फ्रीडचा चेंडू अप्पा काशीद, फटका खेळला डीप लॉंगरवरती, क्षेत्ररक्षक करण जोपर्यंत चेंडूवरती आलाय. प्रतिता अप्पा काशीदनं ज्या पद्धतीने धाव घ्यायचा प्रयत्न केला एकाच धाववरती समाधान असेल. वैभवकडे मात्र पुन्हा एकदा संधी दिली आहे. आमचे अनेक छोटे प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. छोट्या प्रेक्षकांचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, हा चेंडू मात्र पूल करायचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू मात्र खेळावा लागतोय. 67 लॉस ऑफ 1. स्ट्रायकर बॅटर वैभव मात्र 15 चेंडूमध्ये 15 एक शांत आणि संयमी खेळ मात्र वैभवची पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये एक षटकार जरूर खेचलाय. परंतु नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 29 धावांचा पाऊस पाडणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू इथं, हो हो हो, आता याची गरज होती का पाहावं लागेल. थोडस जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून 2 झेल सुटले, धावबादची संधी सुटली, धावबाद करण्याची संधी देखील गमावली. आत्ताच्या 2 रन असतील. पुन्हा सामन्याला मात्र सुरुवात होते. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 69 धावा, 69. षटक क्रमांक जर आपण मैदानावरती पाहिलं तर 6वं षटक मैदानावरती टाकलं जाते. चला थोडासा वेळ वाचवा. स्ट्रायकर बॅटर वैभव सूर्यवंशी, फटका खेळला. यावेळी मात्र चेंडू भिरकावलाय, षटकार. 75 धावा धावफलकावरती, 75. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे गोलंदाज राजू. धावफलकावरती धावा 75. स्ट्रायकर बॅटर वैभव सूर्यवंशी. इथं क्लास दाखवलाय. व्हॉट अ शॉट दिस टाइम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त मात्र इथे चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कडक कडकडीत प्रहार. नामदार चषक 2026 ब्रँडेड चौकार. षटक आहे. धावफलकावरती धावसंख्या 79. 6 चेंडूचा खेळ आता बाकी असेल. मी समालोचन करताना नेहमी सांगितलंय जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. ती मात्र मैदानावरती दोन्ही फलंदाजांना करावी लागेल.
गोलंदाजी मार्कवरती आपण मात्र गोलंदाज पाहतोय नागेश. समोर मात्र अप्पा काशीद एक स्टार फलंदाज आहे. या सामन्यामध्ये अप्पा काशीदच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिलेत. वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. एक दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. टाइम कर फक्त वार. षटक क्रमांक 7व्या मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 6 चेंडू असतील. गोलंदाज नागेश. समोर मात्र अप्पा काशीद. अप्पा काशीदची सुद्धा दमदार फलंदाजी या सामन्यामध्ये. इथं क्लास दाखवला. इथं एक्सलंट एक्सलंट 1 बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार येतोय. चौकार. एक जबरदस्त सुरुवात मात्र या षटकातील पहिल्याच चेंडूवरती चौकाराने झाले आणि धावा होत आहेत त्या एकूण धावा 83. एकूण 83 धावा. या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. नामदार चषक 2026चा थरार आपण पाहतोय. स्पर्धेतला पहिला सामना. फटका धुवाधार खेळलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक असेल परंतु 1 बाउन्स टोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. 87 धावा. 2 चेंडूवरती मात्र 2 चौकार. अप्पा काशीद. आज मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? कारण जर अप्पाची फलंदाजी जर आपण पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 19 चेंडूमध्ये 37 धावावरती फलंदाजी करतोय अप्पा काशीद. IPL मध्ये जर रेकॉर्ड आपण पाहिलं तर 13 चेंडूमध्ये अर्धशतक यशस्वी जयस्वाल. 15 चेंडूमध्ये अर्धशतक जर आपण पाहिलं तर वैभव सूर्यवंशी. इथं पुन्हा एकदा फटका. पुन्हा चेंडू मात्र उंच माझा झोका आणि आलाय षटकार. दोन चौकार 1 षटकार. वादळी आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी झंझावती डायनामाइट खेळ मात्र करतोय. नाव आहे अप्पा काशीद आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र आज चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. जे आमचे लहान प्रेक्षक आहेत खुर्च्या आपण खेळाडूंसाठी द्यायचे. खास करून आपण पुढच्या इनिंग मध्ये देखील आवाज ऐकणार आहोत. यावेळी मात्र फटका तर खेळलाय आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूने मात्र दिशा बदलली आणि चेंडू सीमारेषा पार. आणखी एक चौकार मात्र या चेंडूवरती खेळला जाईल. सन्माननीय समालोचक रुपेश सर यांचं देखील समालोचन कक्षामध्ये आगमन होते. खास करून पालघर मुंबईवरून पुढच्या इनिंग मध्ये आपण त्यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. मागच्या स्पर्धेमध्ये जयसिंगपूरमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला होता. मुंबईतल्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आणि त्याचबरोबर सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यांच्या आवाजाने क्रीडा रसिकांना भोरळ घातले. तो आवाज आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये ऐकायला मिळणार आहे. इथं मात्र आपण पाहतो रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केला आहे. निर्धाव चेंडू होतो. या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर वेगवान सुरुवात झाली होती. आतापर्यंत जर पाहिलं तर 47 धावावरती फलंदाजी करतोय आणि या षटकातला लास्ट बॉल शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार मारणार. अर्धशतक झळकावणार का? आणि या चेंडूवरती फटका तर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आकाश आलाय चेंडूच्या खाली आणि 47 धावावरती बाद होऊन पडतोय अप्पा काशीद.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 47 धावावरती या मैदानावरून आप्पा काशीत स्वतंत्र होऊन आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतोय. कागल आजच्या सत्रातील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. अल फलाह स्पोर्ट कागल विरुद्ध चिकोरी स्पोर्ट. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला सूचना असेल आपण टॉस का बॉस. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. अल फलाह स्पोर्ट कागल आणि चिकोरी स्पोर्ट. हेलो आगतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील आणि या संपूर्ण कागल प्रभागातील मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण कागल प्रभागाचा मुकुटमणी शिरोमणी अर्थातच हसन हुसेन मुश्रीफ साहेब. खूप मोठं नाव आहे आज खऱ्या अर्थाने अखंड भारतीय कार्यक्षेत्राच्या वसुंधरेवर ज्यांच्या कार्याची चळवळ आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय नामदार हसन साहेब मुश्रीफ 273 कागल विधानसभा मतदारसंघ जनतेचा सक्रिय विश्वास प्राप्त आणि या कागल प्रभागाचे मुकुटमणी शिरोमणी मस्तकमणी म्हणून ज्यांची ओळख आहे 24 मार्च 1954 रोजी म्हणजेच प्रभू श्री रामनवमी दिवशी ज्यांचा जन्म त्या भावनेने नामदार हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते चाहते फार मोठ्या थाटामाटाने अगदीच रामनवमी निमित्त त्या वाढदिवसाचं प्रकट दिनाचं फार मोठ्या प्रमाणावरती दर्जेदार सेलिब्रेशन केलं जातं. भरपूर इतिहास आहे, मोठा इतिहास आहे, प्रगल्भ इतिहास आहे, ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास आहे. त्या इतिहासापर्यंत आणि त्या वाटचालीपर्यंत त्या सृजनशील उत्क्रांतीपर्यंत आपण जरूर पोहोचणार आहोत. तत्पूर्वी या सामन्याकडे देखील कॉन्सन्ट्रेट करूयात. शेषाच्या हाती धरतीच्या गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती होऊन गेले रथी महारथी धन्यशी भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणराला वंदन करतोय. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला अभिवादन करतोय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे निर्मणी दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी प्रज्ञासूर्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतोय.
ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांचं दोन वेळचं अन्न अगदी परिपूर्ण स्वरूपामध्ये मिळतं त्या बळीराजाला वंदन करतो. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन करतोय आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं असे थोर राजे कुलवाडी भूषण शककर्ते सर्वजण प्रतिपालक भूमिपुत्र रणजुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निर्वसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर संताभिष्ट निस्वार्थी कबरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व सकल कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संहारक रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्ण रत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतो. ज्या आईने 9 महिने 9 दिवस 9 घटिका आपल्या कुशीमध्ये फार प्रेमाने मला वाढवलं लहानाचं मोठं केलं तर माझ्या मातोश्रीला शिरसाष्टांग वंदन करतो. आणि ज्या वडिलांनी मला शिकवलंय की आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत कष्टाची मीठ आणि भाकर खाऊन सुखी राहा परंतु कधी लाचारी पत्करू नकोस तर माझ्या वडिलांना शिरसाष्टांग नमस्कार करतो. आणि मी समालोचक दीपेश नरेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतो. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सध्या सुरू आहे. वेळेचा भुर्दंड क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण पाहतो आणि त्या कारणास्तव स्कोर फलक जे आहे ते 7 पासून पुढे गतिमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे तब्बल 98 धावांचं. फलंदाजी करणाऱ्या संघासमोर एका बाजूने आपण पाहू शकाल फलंदाजी करत असताना
ज्या रीतीने या मैदानाची उभारणी करण्यात आलेली आहे, आयोजकांच्या मेहनतीला मानाचा त्रिवार मुजरा आहे. अत्यंत सुटसुटीत, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय, ओजस्वी आणि तेजस्वी असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. जागतिक स्तरावरील सर्वात मोठं मैदान देखील आता भारताकडेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. 1,32,000 प्रेक्षक त्या मैदानामध्ये बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात आणि त्या मैदानाची आठवण या राजर्षी शाहू क्रीडांगण कागलला पाहून नक्कीच तुम्हाला येऊ शकते. इतकं सुंदर क्रीडांगण उभारण्यात आलेलं आहे. आयोजकांच्या मेहनतीला सलाम. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चेंडू फळीचा हवा तसा समन्वय जुळून आला नाही. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट 13 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक चेंडू उर्वरित असावा पंचांच्या माहितीकरिता इथे जे अनालिसिस करण्यात आलेलं आहे. गुणलेखक लक्ष द्या. कदाचित गुणलेखकांकडून देखील क्वेरी असू शकते आणि सरते शेवटी यथावकाश. गुणलेखकांकडून हलकसे करेक्शन करण्यात आलेलं आहे. लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट षटक समाप्तीचा हा इशारा आहे. धन्यवाद. 98 धावांचं भलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. हसनसो मुश्रीफ साहेब या नावाची चर्चा खरं तर ह्या कागल प्रभागाचे आणि या कोल्हापूर प्रभागाचे भाग्य विधातेच आहेत. सध्याच्या घडीला धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर गुणलेखक थोडीशी चर्चा विनिमय करू लागलेले आहेत. तिथे प्रॉपर पद्धतीने विश्लेषण आणि विघटन सुरू झालेलं आहे दोन्ही गुणलेखकांच्या माध्यमातून. आणि सरते शेवटी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा या फलकावरती. जर तुम्हाला विश्लेषण हवं असेल, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6वा चेंडू डॉट, असं विश्लेषण आहे दोन्ही संघांच्या माहितीकरिता. क्रिस्टल क्लिअर, दूध का दूध, पाणी का पाणी, पारदर्शकतेसहित सुयोग्य माहिती दोन्ही संघांपर्यंत आम्ही पोहोचवित आहोत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आकाश. सॉलिड मॅनेजमेंट. या पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आहे जिथे लाख मुलांची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीर खेळाडूकरिता बाईक, गोलंदाज फलंदाजांकरिता आकर्षक स्वरूपातील बायसिकल. योग्य टप्प्यावरती चेंडू रिलीज होत असताना लाऊड अपील. पंच त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. चेंडू रिलीज झाल्यानंतर एक्झॅक्टली कुठे टच होतोय त्याकरिता पंचांमध्ये पारदर्शकता बघायला मिळाली. ते दर्शवण्यात देखील आलं गोलंदाजांपर्यंत. आणि त्यानंतर लिगल बॉल सहित या चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. आराध्या ब्लास्टर स्पोर्ट्स कागल पाठलाग करतोय 98 या धावसंख्येचा. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने अविनाश आणि त्याच्या साथीने राजू अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. चहूबाजूंनी खूप चांगले बॅरिकेड्स. ऑल इज वेल. मनोरंजनाचा धूमधडाका. यष्टींच्या मागे संधी तर बनली होती. संधीचं सोनं नाही करता आलं यष्टी रक्षकाला. सोन्याला इतकं महत्व का आहे? सध्या 1,75,000 रुपये भाव आहे सोन्याचा. परंतु सोनं इतकं मौल्यवान काय? एकमेव असा धातू आहे ज्याच्यावरती हवामानाचा परिणाम होत नाही. आणि आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील सक्सेसफुल व्हायचं असेल, तर टेम्परामेंट, कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडून न देताना एका स्ट्रॉंग मानसिकतेसहित खेळणं फार आवश्यक. पुढील बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय ऑन साइडला मिड विकेटच्या वरून. चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. फलंदाजाला सापडलाय सूर. धावांचा येणार आहे कदाचित महापूर. गोलंदाज करेल कुरबुर. व्हॉट अ शॉट. सिक्सर. 6 धावा. क्या बात है. अविनाशच्या बॅट मधूनच षटकार आलाय आणि ह्या षटकारासहित धाव फलक मात्र आता जाऊन विसावलेला आहे 19 या अंकावर. नामदार चषक या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य प्रगल्भ शानदार डौलदार ऐटदार वजनदार स्पर्धा. आदरणीय सन्माननीय हसनसो मुश्रीफ साहेब हे फक्त नाव नाहीये, हा खूप मोठा ब्रँड आहे. या महाराष्ट्राचे भाग्य विधाते आहेत. त्यांच्या कार्याची जी चळवळ आहे त्या चळवळीवरती आपण चर्चा जरूर करणार आहोत. जसं आपल्याला वेळ मिळेल त्या अत्यंत असीम कार्याची चर्चा देखील आपण करूयात. पुढील बॉल इथे या खोलवर टप्प्याला प्राधान्य दिलं. खूप चांगल्या रीतीने हा चेंडू रिलीज केला जातोय. हलकासा कमबॅक बघायला मिळाला
गोलंदाजाच्या माध्यमातून या आधीच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार सजवण्यात आला, त्यानंतर डॉट बॉलची सांगता होते. 10 चेंडूंचा खेळ संपन्न, 19 धावा फलकावर, एक गडी गारद. पंचांचा इशारा नो बॉल. खराब चेंडूचे संकेत देण्यात आलेले आहेत आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी जर आपण विचार केला, क्रिकेटचे जे अधिकृत नियम बनवण्यास सुरुवात करण्यात आली बरोबर 18व्या शतकाच्या मध्यंतरी 1842 पासून मेरीबोलॉन क्रिकेट क्लब हे पहिलं असं क्लब होतं ज्याने क्रिकेटच्या नियमांना अगदीच बनवण्यास सुरुवात केली आणि ते स्पष्टपणे दर्शवतायत एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. प्रत्येक नो चेंडू नंतर फ्री हिट दिली जाते आणि म्हणूनच आता पंचांचं सुदर्शन चक्र देखील फिरणारा. धावसंख्या मात्र वधारते, जाऊन पोहोचते तब्बल प्रोग्रेस कार्ड वरती 22 धावा झालेल्या आहेत. खूप चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. बघा टार्गेट 98चं आहे आणि 98 धावा चेस डाऊन करत असताना खास करून पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात चांगली झालेली आहे. जर तुम्ही 14 ते 15च्या सरासरीने खेळतायत तर 7 षटकांमध्ये आराम की 98 धावा चेस होऊ शकतात. हा फ्री हिटचा बॉल आहे, उघडा डोळे बघा नीट, आता येणार आहे फ्री हिट. परंतु या फ्री हिटच्या चेंडूवरती जास्त फ्री नाही होऊन दिलं फलंदाजाला. इथे डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत. जे प्रेक्षक महाराजा आलेले आहेत उशिरा त्यांच्या माहितीसाठी, एका बाजूने ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि 97 धावा केल्या, तर दुसऱ्या बाजूने आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल जो पाठलाग करतोय 98 धावसंख्येचा ग्राउंड शॉट क्रिकेटच्या परिभाषेमधील ऑन ड्राईव्ह. अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करणारा फटका होता. चांगलं रोटेशन बघायला मिळालं. दोन्ही फलंदाज चांगल्या लयबद्ध रीतीने भागीदारी या ठिकाणी रचतायत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 24 धावा प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण चर्चा करत होतो हसनसो मुश्रीफ साहेब यांची. अगदी एका बाजूने प्रभू श्रीराम कर्माला फार मोठं महत्व दिलं आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल 24 मार्च 1954 रोजी म्हणजेच प्रभू श्री रामनवमी याच दिवशी आदरणीय हसनसो मुश्रीफ साहेब यांचा जन्म झाला आणि त्याच भावनेतून मात्र आयुष्याला समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. बालपणापासूनच क्रिकेटचं प्रचंड वेड सरांना, त्यामुळेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे कॅप्टन म्हणून देखील त्यांनी कामगिरी केलेली आहे. आजही क्रिकेटचं प्रचंड वेड त्यांच्या नखशिखांत पसरलेलं आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात निरंतरपणे कार्यरत असं हे एक बहुआयामी व्यक्तिवलय आहे. नामदार हसन साहेब मुश्रीफ म्हणजेच गोरगरिबांचा श्रावणबाळ आणि हजारो लाखो रुग्णांचा महाडॉक्टर आणि सर्वसामान्य जनतेचा आधारस्तंभ. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय जिथे 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा झालेल्या आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला खेळायचं तर होतं. पंच दर्शवित असताना मेरीबोलॉन क्रिकेट क्लब रूल नंबर 23 हा 23वा नियम आहे लेग बाईज आणि लेग बाईजच्या माध्यमातून धावसंख्या हलकीशी वृद्धिंगत होत आहे, जाऊन विसावतंय फलकावरती 25. चांगली सुरुवात झाली. दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. चांगली पार्टनरशिप आहे. यावेळेस बॅटचं ब्लेड स्विच केलंय. स्विच हिट आहे. मामला फिट आहे. हिट पे फिट आहे. सुपर हिट आहे. काय फटका काय फटका. यावेळेस मात्र षटकार आलाय स्विच हिटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अविनाश. अविनाशचे फटके 440 वोल्टचे आहेत झटके. शेर की झलक सबसे अलग. खोलवर टप्प्याचा हा बॉल. अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. बघा क्रिकेटच्या विश्वाला सुरुवात होऊन जर आपण विचार केला बरोबर 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेट या खेळाचा शोध लागला. म्हणजे आतापर्यंत जवळपास 148 वर्ष उलटून गेलेले आहेत. परंतु 148 वर्षांचा जर आपण अभ्यास केला आडवा पट्टा फार धोकादायक आहे. यावेळेस वन्स अगेन बॅटच्या ब्लेडला केलाय स्विच. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. क्या बात है. अविनाश ना रुकता है ना झुकता है, सिर्फ चौकेवर छक्के ठोकता है अविनाश. काय बॅटिंग करू लागलाय. वटारचा हा ब्रँड आहे आणि धावसंख्या जर आपण लक्ष केंद्रित करून पाहिली तर तब्बल 37.
बघा पहिल्या 2 षटकांमध्ये थोडाफार वेळ घेतला फलंदाजांनी आणि खास करून सांघिक टोटल 37 आहे. 37 पैकी 22 धावा अविनाशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. थोडीशी वैभव सूर्यवंशीची तो आठवण करून देतोय. सध्या राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असताना ज्या रीतीचा स्ट्राईक रेट सातत्यपूर्ण रीतीने सूर्यवंशी मेंटेन करतोय तसंच काहीसं चित्र मैदानामध्ये सुरू आहे आणि अविनाशने या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. अत्यंत विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक आणि चित्रभाणू ज्वलंत पवित्रतेने धारण केलेला आहे. चौकार षटकारांच्या आतषबाजी सुरू झालाय. खास करून स्विचचे काय फटके खेळतोय. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. पंच इंटरेस्टेड असतील का? येस, डाऊन द लेग आहे. वाईट बॉल, खराब चेंडू. खूप सुंदर पंचांची भूमिका. या पंचांवरती देखील आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या 5ही डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये. खूप सुंदर पद्धतीने हा वाईट बॉल दर्शवण्यात आला. ॲक्युरेट डाऊन द लेग स्टंप होता त्या कारणास्तव. खराब चेंडू करार. बघता बघता 38 धावा झालेल्या आहेत. सॉलिड पार्टनरशिप या ठिकाणी सजू लागलंय. इथे आपण पाहू शकतायत पंच पुन्हा एकदा बहुधा इंटरेस्टेड आहेत. बॅक टू बॅक वाईड बॉल. बघा एकाच षटकामध्ये वाईट चेंडूंची संख्या जी आहे ती व्याप्त आपल्याला बघायला मिळतं. 40 धावा झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल रिचर्ड हॅडली एक असा गोलंदाज होऊन गेला न्यूझीलंड संघाचा आणि भारतीय संघासाठी कपिल देव, रामलाल निखंज 10 ते 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले परंतु एकही वाईड बॉल त्यांनी रिलीज केला नाही. ग्रेटेस्ट डिसिप्लिन एव्हर. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकही वाईट बॉल रिलीज न करणं, तुम्ही विचार करा कोणत्या स्तरावरची शिस्त असेल त्या गोलंदाजांकडे. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला प्रोग्रेस कार्डवरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 41 41 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 57 धावांचं टार्गेट समोर आहे. घेऊयात संगीत कक्षाच्या माध्यमातून एक छोटीशी धून पुन्हा एकदा विथ मॅच मध्ये. लक्षात असू द्या स्पर्धा खूप मोठी आहे. 12वा खेळाडू मॅन्डेटर आहे आणि येथून जर गुणलेखकांपर्यंत प्रॉपर नावं पोहोचली नाही तर ते सामना सुरू ठेवणार नाहीयेत. ही संयोजन समितीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा सामना विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँडर्ड क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. चांगल्या फलंदाजीचा आस्वाद आपण घेतोय. .44 लॉस ऑफ 1 विकेट. अविनाशची फलंदाजी वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 22 धावा. राजूने मात्र संयमी पवित्र धरण केलेलं आहे. वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेले आहेत. चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑन परिकक्षेच्या पल्लीकडे. नामदार चषक चौकार 4 धावा आणि या चौकाराच्या सहाय्याने 98 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल संघ तब्बल जाऊन पोहोचलेला आहे 48-48 या धाव संख्येवर. सुरेख फलंदाजीचे पृथक्करण आहे.
अविनाश वन मॅन शो वन मॅन आर्मी आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं 4 फेब्रुवारी 1670 मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि एक हाती काय कोंढाणा गाजवला. आज तो किल्ला मात्र सिंहगड या नावाने ओळखला जातोय. अगदी तशाच रीतीने येथे अविनाश एकटेच लढू लागलेत. वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, काय मनगटामधली पॉवर दाखवतोय. रिस्टवर कमालीचं बघायला मिळालं. मोहम्मद अझरुद्दीन यांची थोडीशी आठवण यावी हा फटका बघत असताना सॉलिड बॉटम हँडचा वापर करतोय अविनाश. धावफलक तब्बल जाऊन विसवलेला आहे 49 या अंकावर. मनगटी फटक्यांचा अजात शत्रू राजा म्हणजेच अविनाश. येथे जाऊ दिलंय, पंचांनी सांगितलेलं आहे नो बॉल. प्रेशर आहे गोलंदाजांवर. बॉलिंग युनिट मध्ये सुधारण्याची थोडीशी निकळ, कारण ज्या रीतीने आतापर्यंत धावांचा ओघ आपण पाहिला. यस, फ्री हिट पंचांच्या माध्यमातून हा इशारा. आणखीन एक नो बॉल. खराब चेंडूंची अक्षरशः उधळण आपल्याला पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी झालेली आहे ऋषिकेश वॉरियर्स निपाणी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली, परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांची साथ बिलकुल मिळालेली नाहीये. हा देखील फ्री हिट. आतापर्यंत धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर हळूवार पद्धतीने जाऊन विसावलेला आहे 51 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 47 धावा करायच्यात. सामना समांतर. 20-47 इक्वेशन क्रिकेट हा महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ आहे. येथे 1 ते 2 विकेट खूप चांगलं पुनरागमन करून देऊ शकतात. ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या संघाला गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं, आणि ती ज्वलंत भूमिका साकारावी लागेल. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला हा फटका. येथे देखील सिंगलचं रोटेशन झालेलं आहे. जर डॉट आणि सिंगल आले तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. बघता बघता 52 धावा परिपूर्ण. 52 रन्स प्रोग्रेस कार्डवर. रिक्वायर्ड रन रेट अगदी बॅलन्सिंग आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. विजयासाठी 46 धावांचं टार्गेट. आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल या टीम समोर. काय घडेल आणि काय बिघडेल ऐकूयात या छोट्याशा गीतानंतर. हजारांहून अधिक एकरांवर पंचतारांकित वसाहत आणून ज्यांनी विकास कामांची अक्षरशः खूप मोठी मांदियाळीच प्रस्तुत केलेली आहे अशा आदरणीय हसन असो मुश्रीफ साहेब आहेत. आज अखंड केवळ या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहेत, तर संपूर्ण भारत देशामध्ये हसन मुश्रीफ साहेब यांच्या नावाची खूप मोठी चर्चा आहे. परंतु राजकारणासमवेत समाजकारण देखील मोठ्या प्रमाणावरती करणारा हा एकमेव नेता आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक वेगळी ओळख आहे. भरपूर नेते असतात जे राजकीय कार्यक्षेत्रामध्येच भर घालतात, परंतु आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे, उदारमतवादी दृष्टिकोन आहे, ते समाजकारणामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती व्यतीत आहेत. आणि त्याचंच एक मोठं उदाहरण द्यायचं झालं तर कालंबावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्थिकरणासह धरणांच्या गळत्यांसाठी 80 कोटी रुपये निधी ज्यांनी मंजूर करून आणला होता. विचार करा, 80 कोटी या निधी मंजूर करायचा आहे म्हणजे केवळ राजकारण नाहीये तर समाजकारण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. नामदार चषक कागल 26 हा रणसंग्राम तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर. ओ हो, यष्टांच्या मागे काय अटेम्प्ट आहे. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
महेंद्रसिंग धोनी यांची परिपूर्ण आठवण करून दिली, ज्या रीतीने हा झेल परिपूर्ण केलाय. अत्यंत नेत्रदीपक, नेत्रलोचक आणि नयन मनोहरी असा झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गो ऑन. सतरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. सुरुवात थोडीशी वेगवान जरूर झाली, परंतु त्यानंतर निरंतर आलेले विकेट्स आता पुनरागमन करून देत आहेत. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या टीमला सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट जवळपास जाऊन पोहोचतोय तो 16च्या घरामध्ये. येथून चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. भरपूर आशा, अपेक्षा आणि अभिलाषा आहेत. करण आणि अविनाश, एक जमेची बाजू आहे. जोपर्यंत अविनाश मैदानामध्ये राहणार तोपर्यंत आशा अपेक्षा पल्लवित राहतील आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल या टीमच्या. कारण एक सेट झालेला फलंदाज आहे. जेव्हा तुम्ही या खेळपट्टीवरती जाऊन 15 ते 20 चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढता, तुम्हाला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसायला सुरुवात होते. तुमचा आत्मविश्वास दुणावतो आणि जेवढे तुम्ही टिकून खेळणार, पाय रोवून खेळणार, तेवढा धावा मात्र येत राहणार. हॅमर करण्याचा प्रयत्न होता. इथून पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा देत असताना चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या सुरक्षित ओंजळीमध्ये. हे डॉट चेंडू, येणारे विकेट्स फलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण निर्माण करू लागलेले आहेत. आता मात्र आपण पाहू शकाल 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 48 धावा करायच्या आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. सिद्धार्थच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या षटकामध्ये ज्या रीतीने त्याने स्टार्ट केलाय तो लक्षवेधी आहे. प्रतिस्पर्धी संघावरती प्रचंड दडपण. वन्स अगेन गुड लेन्स पॉइंट वरती हा चेंडू जरूर रिलीज झाला, परंतु हलकासा दिशेमध्ये भटकंती आणि त्या कारणास्तव वाईट बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोलंदाज म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर लेंथ, लाईन, पेस, मोमेंट, व्हेरिएशन्स, त्यानंतर फलंदाजाचा स्टान्स ओळखणं, या फार महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. ग्लेन मॅग्राथला आपण पाहिलं. ग्लेन मॅग्राथकडे जास्त वेग नव्हता, परंतु तरी देखील 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट त्याने घेतले. त्याचं कारण एकच होतं, व्हेरिएशन अफलातून होतं. बघा, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि एका गोलंदाजासाठी टप्पा, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर टप्पा चुकला तर वाईट येतात. टेस्टांच्या मागे पुन्हा एकदा कार्य चांगलं झालंय. आयाराम गयारामचं दृश्य सुरू आहे. तू चल मै आया. विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. काही कमबॅक केलाय ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या टीमने. सिद्धार्थची गोलंदाजी संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन जाणारे आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र खोऱ्याने वाढू लागलेला आहे, झपाट्याने फोफावू लागलेला आहे. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते केवळ 15 आणि धावा करायच्या आहेत 47. सामना होता कुठे, येऊन पोचलाय कुठे. हसन मुश्रिफ साहिब. क्या बेटा, समझ में आया? बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. DJ सन्माननीय हसन असो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नामदार चषक 2026 आपण पाहतोय. आज पहिला अगदी डे नाईट फॉर्मॅट मधील हा प्रहर. स्क्वेअर ड्राईव्ह खेळलेले आहेत फलंदाज. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय दण 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे. फार निर्णायक आणि उपयुक्त स्वरूपाचा हा चौकार आहे, कारण ह्या चौकाराच्या सहाय्याने आता 14 चेंडू आणि 43 धावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रशांतने आपलं अकाउंट चौकाराच्या सहाय्याने ओपन केलेलं आहे. अशा प्रकारची सुरुवात वीरेंद्र किशन सेहवाग करायचे. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये यायचे पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून डावाची सुरुवात प्रशांत त्यांची आठवण करून देत आहेत. 14 चेंडू 43 धावा कठीण आहेत, परंतु अशक्य नाहीयेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे. आता एफर्ट्स घ्यावे लागतील फलंदाजांना.
अपसाईडला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. चांगला बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सिद्धार्थने काय गोलंदाजी केलंय. एक विकेट टेकिंग बॉलर कसा असावा याचं उदाहरण बनून मात्र समोर येतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ एक यंग अँड डायनामिक बॉलर आणि या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण करणारा एक अटॅकिंग बॉलर म्हणून सिद्धार्थ समोर आलेला आहे. आता 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 42 धावा म्हणजे 13 चेंडूंमध्ये 7 षटकार खेचायचे आहेत आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल या टीमला. परिपूर्ण मोमेंटम क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऋषिकेश वॉरियर्स निपाणी संघाच्या बाजूने. वाव, यावेळेस मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने या फटक्याची निवड केली. क्रिकेटच्या परिभाषेमध्येच म्हणायचं झालं तर प्रॉपर डिफेन्सिव्ह माइंड सेट होता. सिंगलचं हे रोटेशन झालेलं आहे. केवळ येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर तब्बल 41 धावा कराव्या लागतील. 12 चेंडू आणि 41 धावा होऊ शकतात. आपण पाहिलं होतं विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी 6 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या होत्या. क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाहीये. 19 सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनच्या मैदानामध्ये युवराज सिंग यांनी 6 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या होत्या. 3 मार्च 2021 मध्ये आपण पाहिलं होतं किरण पोलार्ड यांना, त्यांनी देखील 6 चेंडूंमध्ये 36 धावा केलेल्या आहेत. आपण हर्षल गिब्स यांना पाहिलेलं आहे 6 चेंडू 36 धावा एका षटकामध्ये. नेदरलँड संघाच्या विरोधामध्ये 2007 मध्ये तो एक रंजक किस्सा घडला होता. परंतु कधी कधी 6 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा होत नाही. हे क्रिकेट फार मोठा लेवलर है. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो का. जेव्हा विराट कोहली यांनी 85 आंतरराष्ट्रीय शतक परिपूर्ण केले त्यांना हर्षा भोगले यांनी विचारलं की काय म्हणाल तुम्ही क्रिकेट बद्दल, तेव्हा विराट कोहली यांनी देखील उत्तर दिलं की आज देखील मी मैदानामध्ये जातो तेव्हा सिंगल कशी घ्यावी हा फार मोठा डोकेफोडी करणारा प्रश्न माझ्या समोर देखील असतो. असं क्रिकेटचं हे वलय. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजे क्रिकेट. बॅटच्या एज वरती ब्रश होऊन लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा फटका. चेंडू सीमा रेषा पल्लीकडे निघून गेलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 37 धावा कराव्या लागतील. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. जोर दाखवावा लागेल. जो अच्छा खेलेगा वो जितेगा. जो प्रत्येक चेंडूवरती लढतो क्रिकेटमध्ये तोच जिंकतो. एका सामन्यामध्ये तुम्ही शतक केलं म्हणजे फार मोठे महाराजे बनले असं क्रिकेटमध्ये कधीच नाहीये. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं. 11 चेंडू शेष आहेत, 37 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने हा फटका फसला. गोलंदाज हसला, फलंदाज रुसला. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. आणखीन एक झटका. ज्या काही आशा आणि अपेक्षा होत्या फलंदाजी करणाऱ्या आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल या टीमच्या, त्या बहुधा मावळलेल्या आहेत. कारण खूप मोठा झटका लागला अविनाशच्या रूपाने. वैयक्तिक 32 धावांचे खेळ अविनाशने साकारले. परंतु ज्या क्षणाला तो बाद झालेला आहे तेथून मात्र अक्षरशः समुद्राच्या मध्यावरती नौका फसलेले आहे. कारण समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 37 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 37 धावा म्हणजे ह्या 4 चेंडूंमध्ये तुम्हाला अटॅक करावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये स्ट्रगल करावा लागतो. स्ट्रगल. बघा, स्ट्रगल केल्याशिवाय कुणाचं नाव गुगलवरती येत नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि आयुष्यामध्ये देखील तुम्ही कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील. आता फलंदाजासाठी हिरो बनण्याची संधी आहे. जर ह्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाने चांगले फटके खेळले तर येणाऱ्या काळामध्ये या फलंदाजाचा इतिहास क्रिकेटच्या चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानांवरती जरूर लिहिला जाईल. लॉफ्ट केलाय ऑन साइडला वाईडिश लॉंगॉनच्या वरून. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय हा षटकार. संघाला जिंकवण्याचा इरादा आशुतोषने केलाय पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. गोलंदाज थोड्या क्षणांसाठी हक्का बक्का. या षटकारासहित पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत तर निर्माण झालाय. कारण आता 9 चेंडू आणि 31 धावा. व्हॉट अ मॅच. आशुतोष त्यातून आपण पाहू शकाल बहुधा वाईड यॉर्कचा प्रयत्न होता आणि परफेक्ट एक्झिक्युशन राहिलं. त्या कारणास्तव पंचांनी लीगल बॉल ठरवलेला आहे.
एक विशेष उद्घोषणा आम्ही जरूर करणार आहोत. सध्या सामन्याकडे वळूयात. 8 चेंडू आणि तब्बल 31 धावा गडीबाद करार ठरवण्यात आलेला आहे. बघा, आयोजकांनी आतापर्यंतच लेट टू लेट स्कोर कार्ड बहुधा अपडेट होणार. 7 चेंडू आणि 31 धावा. आयोजकांनी एक महत्त्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. ISPL मध्ये हा शोध लागला. ISPL आपण पाहिले असेल, BCCIचे खजिनदार आशिष काळे आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची संकल्पना ISPL स्ट्रीट टू स्टेडियम, म्हणजे गोरगरीब टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकरिता देखील लाखो करोड रुपये भेटले पाहिजेत, या संकल्पनेतून त्या स्पर्धेचा उदय झाला. आणि ISPL मध्ये आपण 9वा हा प्रकार पाहिला. एका चेंडूमध्ये 9 धावा. आणि या नामदार चषकामध्ये देखील जर आपण पाहिलं तर खास करून आता नक्की मार्किंग कोणते आहे ती प्रॉपर मार्किंग देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. लॉंगेस्ट सिक्सर करिता 9वा हा प्रकार जरूर आहे आणि आमच्या लाडक्या खेळाडूंपर्यंत ती माहिती आम्ही पोहोचवणार आहोत काहीच वेळामध्ये. क्या बात आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही आहे. जर लॉंगेस्ट सिक्सर जाणार तर तेथे 9 धावा देखील दिल्या जातील. आणि सर्वात लांबवरचा षटकार, आता सामन्याची परिभाषा जर आपण पाहिली तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि तब्बल 31 धावा करायच्या आहेत. जर आपण विचार केला, तुम्ही गुगल करून पाहिलं जगाच्या इतिहासामधील सर्वात लांबवरचा षटकार, तर पहिल्या क्रमांकावरती शाहिद आफ्रिदी यांचं नाव आहे. खरं तर 153 मीटरचा षटकार त्यांनी खेचलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरचं नाव मात्र आश्चर्यचकित करणार आहे, ते ब्रेटली यांचं आहे. त्याने 143 मीटरचा षटकार खेचला होता. आणि ह्या नामदार चषकामध्ये जर फलंदाज लॉंगेस्ट सिक्सर खेचतोय तर 6 ऐवजी 9 धावा दिल्या जाणार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 31 धावा करायचे. येथे जर 9वा आला तर ह्या सामन्यामध्ये रंगत जरूर निर्माण होऊ शकते. लॉंगेस्ट सिक्सर, 6 चेंडू शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. क्रिकेट ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. रातोरात तुम्हाला स्टार बनवणारा खेळ आणि रातोरात मालामाल करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आज तुम्ही आदरणीय हसनसो मुश्रीफ साहेब एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतायत. तब्बल 1,51,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. आणि एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती खेळत असताना 6-31 हा सामना जर तुम्ही जिंकवला तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला एका मोठ्या कालावधीपर्यंत लक्षात ठेवेल. 9वा प्रकार आहे, त्याच्यामुळे लांब लचक षटकार मारण्याचा प्रयत्न फलंदाजाने करायला हवा. बॉलर तयार. बॅट स्विंग चांगला होता, परंतु चेंडू फळीचा प्रोडक्टिव्ह कनेक्शन त्या ठिकाणी जुळून आलं नाही. ते प्रॉमिसिंग कनेक्शन बघायला मिळालंच नाही. आणि आता डॉट बॉल. 5 चेंडू आणि 31 धावा. सध्याच्या घडीला पारडं थोडंसं जड झालेलं आहे ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या टीमचा. खूप चांगला कमबॅक त्यांनी केला. पहिली 3 षटके त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले होते, परंतु त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये एक स्ट्रॉंग कमबॅक सहित विजयाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. वेगवान गोलंदाजी होत आहे. स्पायसी मार आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. मिस्टर रोहित यांच्या माध्यमातून ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये दडलंय सर्व संघाचं हित, त्याचं नाव आहे रोहित. आणि सध्याच्या घडीला ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या संघाचं विजयाकडे मार्गक्रमण आपण पाहतोय. आणखीन एक क्विकर वन, परंतु येथे वाईट बॉल आहे. खूप चांगली पंचांची भूमिका जरूर आपण पाहतोय. ॲक्युरेट पंचगिरी त्या ठिकाणी केली जाते. पंचांच्या विश्वामध्ये आपण पाहिलं असेल सायमन टफल, वन ऑफ द लेजंडरी अंपायर. 2004 ते 2009 सलग 6 वर्ष बेस्ट ICC अंपायर ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ना भूतो न भविष्यती. येथे या मैदान गाजवतोय रोहित. मताने खेळलेले आहेत. एक्के दुक्के से कुछ भी होने वाला नहीं है. दिल्ली तो अभी बहुत ज्यादा दूर है, राजधानी एक्सप्रेस पकडनी पडेगी. हा सामना जो आहे तो 99% ऋषिकेश वॉरियर्स निपाणी संघाच्या बाजूने झुकलेला आणि वाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण समीकरण जर आपण पाहिलं 3 चेंडू शेष आहेत, 29 धावा करायच्या आहेत. आता मात्र अशक्यप्राय असं हे आव्हान. बॅटचं ब्लेड जरूर स्विच केलं होतं. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, बनी तो बनी नहीं तो अब्दुल घनी, अशा स्वरूपाचा फटका सुरुवात केली होती अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर या 2 बंधूंनी अशा प्रकारचे फटके खेळण्याकरिता. त्यानंतरच्या काळामध्ये केविन पीटरसनला आपण पाहिलं. त्यानंतरच्या काळामध्ये अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, क्लेन मॅक्सवेल, त्यानंतर सूर्यकुमार अशोक यादव, अशा प्रकारचे फटके फार मोठ्या प्रमाणावरती खेळले जातात. औपचारिकता शेष आहे या सामन्यामध्ये. यातून खूप चांगल्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल हा सामना गाजवलेला आहे ऋषिकेश वॉरियर्स निपाणी या संघाने. आदरणीय अक्षयजी शेळके साहेब
हे खरं तर साहेब प्रेमी आहेत आणि ह्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणून सरांची ओळख आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा नामदार चषकाचा इतिहास लिहिला जाईल पहिल्या पानावरती अक्षय शेळके यांचं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक भरगच्च आणि प्रगल्भ अशा स्वरूपाचा हा विजय बघायला मिळाला. फुल मॅच समरी आपल्याला दाखवली जाईल जिथे काही चुका फलंदाजांनी केल्या. सिंगल डबलला विसरले. क्रिकेटचा मूलभूत पाया थोडासा दूर ठेवण्यात आला आणि हावी ठरले. पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये ऋषिकेश वॉरियर्स निप्पाणी हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेला आहे. अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. खचून जाऊ नका मित्रांनो. आराध्या प्लास्टर स्पोर्ट्स कागल असफलता एक चुनौती है, इसे हमेशा स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती.